नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता चौथी गणित याचा संख्यांचा लहान मोठेपणा हा पाठ शिकणार आहोत। हा भाग शिकून आणि मग त्याच्यानंतर आपण चढता आणि उतरता क्रम हा सुद्धा शिकणार आहोत। आता पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला असं सांगायचं आहे की हे व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर तुमच्या अभ्यासासाठी योग्य वाटत असतील आणि तुम्हाला वाटतंय की या व्हिडिओ मधून तुमचा छान अभ्यास होतो आहे, तर रोज व्हिडिओ बघा, त्याच्यातून अभ्यास करा। आपण सोबत सोबत अभ्यास करूया आणि सोबत सोबत पुढे जाऊया। पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण सुरू करूया आजच्या भागाला। बघा, संख्यांचा लहान मोठेपणा। आता कोणत्याही जर दोन संख्या असतील तर त्या एक लहान असते एक मोठी असते किंवा दोघही सारख्या असतात। दोघही सारखे असतात। तुषार, या संख्या आता बघा, इथे आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, वाचा। 6381 आणि 6391। आता दिसताना जर घाई घाई बघितलं तर दोघही संख्या आपल्याला सारख्या दिसतील, बरोबर आहे, सारख्या दिसतील। पण याच्यात लहान आणि मोठी संख्या कोणती आहे? मोठी कोणती आहे? 6381 काय आहे? लहान आहे। आणि मोठी कोण आहे? 91। बघा, आता इथे जर आपण बघितलं तर इथे हजाराचं स्थान जे आहे सारखं आहे दोघांचं। शतकाचं स्थान सुद्धा सारखं आहे। नंतर दशकाच्या स्थानामध्ये फरक आहे। बघा, इथे 8 आहे आणि इथे 9 आहे। बाकी आपल्याला संख्या दिसताना सारखी दिसते आहे, पण मग फरक आहे की या दोघा संख्यांमध्ये? आहे का फरक? आहे ना। इथे बघा, दोघा ठिकाणी 6000 6000, 3 शतक 3 शतक, 8 दशक आणि 9 दशक, इथे फरक आहे, इथे फरक आहे। इथे 1 दशक जास्त आहे ना, 1 दशक इथे जास्त आहे ना कृष्णा, 1 दशक इथे जास्त आहे की नाही, म्हणून मग ही संख्या मोठी आहे। बघा कोणतं चिन्ह दिलेलं, भोंग्यासारखं चिन्ह दिलेलं आहे। म्हणजे एक लक्षात ठेवायचं की जी संख्या मोठी तिच्याकडे भोंग्याचं तोंड, जी संख्या मोठी तिच्याकडे असं भोंग्याचं तोंड, ती तिला गिळते असं समजायचं। असं समजायचं, आलं लक्षात? जी संख्या मोठी तिचं अशी लिहितात। मग आता समजा मी तुम्हाला दोन संख्या देते, तर तुम्ही मला सांगायचं आहे की याच्यात मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती? वाचा। 7875। सांगा याच्यात लहान कोणती? 7975 ही काय आहे? मोठी आहे। मग ही कशी लिहिणार आपण? आता मी समजा इथं लिहिली 7875, तर भोंग्याचं तोंड कुठे येईल? कोणाकडे? हिच्याकडे, बरोबर। म्हणजे हे तुम्हाला समजलेलं आहे। आता बघा, आपल्याला याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे। आता पहिलं काय आहे? योग्य क्रमाने पुढील चौकटीत लगतची पुढची संख्या व लगतची मागची संख्या लिहा। लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या लिहायची आहे। अगदी लगतची, अगदी लगतची, त्याच्या 4-5 घर मागे नाही किंवा 4-5 घर पुढे नाही। शब्दांवर लक्ष द्या। लगतची, लगतची म्हटलेले, काय म्हटलेलं आहे? लगतची, म्हणजे एकदमच जवळची। जसं 15 पेक्षा लहान संख्या म्हटली तर 13 येते, 14 येते, 12 येते, पण जवळची लगतची 15 पेक्षा लहानची संख्या कोणती आहे? 15 पेक्षा लहान। बघा, 14, 15, 16, 17। आता 17 आहे, तर 17 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत इथे दिलेल्या? 14, अजून 16। पण 17 पेक्षा लगतची लहान संख्या सांगा, मग काय येईल? 16 लगतची, अगदीच लगतची, त्याच्या जवळची, एकदम जवळची। लगतची म्हणजे स्कॉलरशिपला सुद्धा असेच प्रश्न विचारतात। ह्या सूचनेकडे नीट लक्ष द्यायचं बाळांनो। काय सांगितलेलं आहे? लगतची म्हणजे लगतची पुढची आणि लगतची मागची। आता याच्या पुढे अजून 1000 संख्या आहेत, पण त्या चालतील का आपल्याला? नाही, आपल्याला लगतची पाहिजे, अगदी जवळची, खेटलेली। बघा, ही संख्या काय आहे? ही काय आहे? वाचा, 2024।
24. मग त्याच्या लगतची आपल्याला संख्या मागची बघायची आहे, लगतची अगोदरची. 2023. लक्ष काय द्यायचंय बघा, लक्ष फक्त याच्यावर द्यायचा, याच्याकडे सध्या लक्ष द्यायचं नाही, या 24 वर लक्ष द्यायचंय, या 24 वर लक्ष द्यायचं आहे. मग 24 च्या अगोदरचा नंबर काय आहे? 24 च्या अगोदर कोण येतो? 23. अगदी जवळचा. मग हा 2000 जसाच्या तसा. आणि 24 च्या अगोदर कोण येतो? 23. इथं काय लिहिणार? 23. 2023 ही झाली मागची. आता याच्या लगतची पुढची संख्या, हा जसाच्या तसा राहणार. मग 24 च्या पुढचा नंबर 25. 2025. सोपं आहे. हा, पुढे आता 3000. 3000च्या लगतची अगोदरची संख्या सांगा मला. हा, 2999. 2999. 3000च्या पुढची लगतची मोठी संख्या, हा 3001. हे सोपं आहे ना, हे लगेच येणार आहे आपल्याला, हे तर लगेच येणार आहे, बरोबर. पण इथून मागे गोंधळ करतात तुम्ही, बरोबर आहे ना. गोंधळ कुठे होतो? इथे होतो ना शुभम आणि गौरव. हा, इथे गोंधळ होतो की नाही? आता पुढे बघा काय म्हटलंय, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी हे चिन्ह वापरतात, हे तुम्हाला सांगितलंय. हा, यापैकी योग्य चिन्हाचा वापर करा. शेवटच्या चौकटीमध्ये चिन्ह पाहून तुम्ही उदाहरण तयार करा. आता बघा ही संख्या काय आहे? 4569. आणि ही काय आहे? स्पष्ट दिसते ही 4000 आहे, ही 5000 आहे. 4000 मोठा का 5000 मोठा? भोंग्याचं तोंड कुठे येणार? 5000कडे. हा, आता पुढचं तुम्ही सांगायचं मला. 7668, 7861. हा, बरोबर. भोंग्याचं तोंड कुठे येईल? 7861 कडे. पुढचा वाचा. 2068 आणि 2089. कोण मोठा? 2089 मोठा. पुढचं वाचा. 4005 आणि 5004. कोण मोठा? हा, आता इथे तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे. हा, याचा अर्थ काय आहे रे? या चिन्हाचा अर्थ काय आहे? कोणत्या बाजूची संख्या मोठी असेल? इकडे कोणती संख्या लिहावी लागेल? इथे छोटी की मोठी? कोणती संख्या लिहावी लागेल इकडे? हा, मोठी संख्या लिहावी लागेल इथे. बरोबर, मोठी संख्या लिहावी लागेल इथे. हरवलंय बाळा, नंतर पाठवते मी. शोधून शिकवतायत शिकवता. हा बघा, तर काय मोठी भोंग्याचं तोंड कुठे राहील? मोठ्या संख्येकडे. मग ह्या साईडला कोणती संख्या आहे? ह्या साईडला कोणती संख्या येईल? छोटी की मोठी? मोठी. मग सांगा एक संख्या कोणती पण. 9000. बरं, 9999. सांग सुखदेव एक संख्या. आता याच्यापेक्षा आपल्याला लहान बघावी लागेल ना. सांग. 5339. ओके, चालेल, ही संख्या मोठी आहे. आता पुढचं चिन्ह बघा. मोठी संख्या कोणत्या साईडला लिहावी लागेल? इकडे की इकडे? इथे लिहावी लागेल, बरोबर. हा, सांग अर्णव एक संख्या सांग. अर्णव एक संख्या सांग. दुसरी संख्या ऑलरेडी ती झालेली आहे, मला दुसरी संख्या पाहिजे. 9895. बरं, 9895. हा, ज्ञानेश्वर दुसरी संख्या सांग. याच्यापेक्षा कोणती लहान लागेल का मोठी लागेल संख्या? हो, बघ भोंग्याचा तोंड. हा, सांग मग. 9900. चालणार आहे. 9990 चालणार आहे, बरोबर. आता बघा की हे तुम्ही छानपैकी सोडवलेलं आहे. मी तुम्हाला अजून 2 गणित देणार आहे. काय लिहिलं मी? 1000. मला त्याच्या लगतची अगोदरची आणि लगतची नंतरची संख्या पाहिजे आहे. सांगा.
999. 999. 999 मध्ये एक मिळवला तर किती होतो? 1000 होतो की नाही? हा, 999 अधिक 1 किती होतं? 9 ने 10. 9 ने 10. 9 ने 10 झाला का 1000? हा झाला. 1000 मधून एक कमी केला तर किती होतं? 999. 1000 मधून एक वजा केला तर किती होतो? 999. आणि इकडची संख्या कोणती येणार आहे? 1001. आता पुढची अजून घ्या. 5000च्या लगतची पुढची आणि लगतची मागची. हा बघा, 7000ची लगतची अगोदरची संख्या कोणती येईल? 6999. आणि नंतरची 7001. हे क्लिअर झालं? हा, हे क्लिअर झालं. बघा पुढे काय आहे? चिन्हांचा वापर करून रिकाम्या जागी 4 अंकी संख्येतील योग्य अंक लिहा. हा, आता बघा काय करावं लागेल. तुम्ही मला सांगा आता काय करावं लागेल. निरीक्षण करा. तिथे काय करावं लागेल? हा, 5043 लिहू इथे. बरं, फक्त ओके. 5043 म्हणते आई ही. हा, पुढे 89. चालेल. मोठी संख्या कोणती आहे? इकडची. बरोबर आहे. भोंग्याचं तोंड कुठे आहे? इकडे आहे. भोंग्याचं तोंड कुठे आहे? पुढे इथे काय येईल सांगा मला. 7000. हा, 7033. बरं, 7733. 7733. आणि इथे काय येईल मग? हा, बर, 8929. ही संख्या मोठीच आहे. बरोबर. पुढे सांगा मला काय घ्यावं लागेल. बघा भोंग्याचं तोंड कुठे आहे? लक्ष. हा, बर, 5221. बरं, ठीक आहे. 5221. पुढे 4330. बरं, 4330. मोठी संख्या कोणती आहे? इकडची. ओके. पुढे बोला पटापट. काय येईल इथे? एकानेच 6300. बरं, 399. पुढे इथे इथे हा हा 6353. ओके. ही झाली लहान, ही झाली मोठी. पुढे हा 8000. हा 8300. बर, 8356. ओके, हे लिहिलं. पुढे 8657. ओके, ठीक आहे. ही मोठी, ही लहान. हा, राहिली एक. आता चला सांगा पुढची. एकानेच बोला. 9115. ठीक आहे. पुढे बोला. हा, 9399. बरं, 97. हा, मग आता बरोबर मोठी ही आहे का ही आहे? काय झालंय? काही गोंधळ झालाय का? हा, चुकलंय. बरं, मग काय घ्यावं लागेल सांगा आता. हा हा 200. बर,
200 पण कस काय चालेल बाळा? इथे काय शतक स्थानावर? लक्ष नाही दिलं तुम्ही तिकडे. बघा, सांगा. 9113. बघा, अरे ऑलरेडी इथे 115 आहे. मग 115 पेक्षा लहान संख्या घ्यावी लागेल की नाही? 9113. ओके, पुढे बघा काय आहे. खालील वस्तूंच्या किमती वाचा. येतात का वाचता तुम्हाला? मला पण येतं वाचता. हा, बघू. खालील वस्तूंच्या किमती वाचा. त्याच्या खालील दिलेल्या चौकटीत चिन्हांच्या क्रमानुसार योग्य त्या किमती लिहा. आता छान छान चित्र दिसतायत रे सगळे. पहिलं कशाच आहे? गॅस शेगडी आहे का? काय किंमत आहे तिची बघा तर? 1980. दुसरं काय? हे काय आहे पण? चित्र कशाच आहे? भांड आहे. किटली आहे की नाही? किटली आहे. त्याचं किंमत काय? 99. आणि हा डब्बा आहे की नाही? डब्बा दिसतो ना? मला वाटतं पोळीचा डब्बा आहे की भाकरीचा डब्बा आहे? पोळीचा डब्बा. बरं, मग काय याच्यात? 1807. आता आपल्याला काय करायचं? सूचना वाचली का तुम्ही? खालील वस्तूच्या किमती वाचा. आपण वाचल्या, किमती वाचल्या. त्याच्या खालील दिलेल्या चौकटीत चिन्हांच्या क्रमानुसार योग्य त्या किमती लिहा. काय करावं लागेल इथे? सांगा. योग्य खालच्या उतरता क्रम आणि चढता क्रम आपल्याला लिहायचा आहे. मग आता इथे भोंग्याचं तोंड आहे म्हणजे इथं सगळ्यात लहान संख्या येणार का मोठी येणार? मोठी येणार. मी याच्यात आपण आता इथंच नंबर टाकून घेऊ आपल्या नेहमीच्या ट्रिक नुसार. सगळ्यात 1 नंबर मोठी कोण आहे? इथे 10,000 दिसतोय तुम्हाला? हो, ती सगळ्यात मोठी आहे. ती सगळ्यात मोठी आहे. कुठे 10,099? कुठे? ती सगळ्यात मोठी आहे इथे तिघांमध्ये. 1, 2 आणि 3 याच्यात मोठी कोण आहे? ही 1 नंबर मोठी आहे. ही 1 नंबर मोठी आहे. 2 नंबर कोण आहे? 1860. आणि पुढे 3 नंबर कोण आहे? 1199. मग आता आपल्याला इथे काय करायचं असतं? इथे सगळ्यात मोठी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी, सगळ्यात लहान असं आपल्याला लिहावं लागेल. बरं, मग आता मला सांगा इथे काय येईल बरं नंबर? हा, इथे काय लिहावं लागेल आपल्याला? सगळ्यात लहान की सगळ्यात मोठी? मग कोण लिहू मी तिथे? बर, 1000 1099 लिहिली. नंतर काय लिहू 2 नंबरला? 1860. पुढे काय लिहू बाळांनो? 1980 लिहिली. बरोबर. हा, आता इकडे काय करावं लागेल मला सांगा? भोंग्याचं तोंड कुठे आहे? या साईडला आहे. मग इथे कोणती संख्या येईल? सगळ्यात लहान येईल की सगळ्यात मोठी येईल? सगळ्यात मोठी. बरोबर. मग सगळ्यात मोठी कोण आहे? 1980. त्यानंतर 1860. त्यानंतर 1099. 1099. हे कळलं? हे कळलं? असे घरून येताना अजून 2 गणित करून आणायचे आहेत तुम्ही. घरून येताना असे मला अजून 2 गणित हवे आहेत. कळलं? आता पुढे बघूयात. लहान संख्या, मोठी संख्या, लहान संख्या आणि मोठी संख्या
आता हे सोपं आहे ना? आहे का सोपं? नक्की. या घरात लहान संख्या, या घरात मोठी संख्या लिहायची आहे. चला ह्या दोघांमध्ये सांगा मला, ही वाचा. 64 आणि 5300 आणि 5397. याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे रे? मोठी संख्या आहे 6464. आणि लहान संख्या कोणती आहे? 5397. 5397. चला पटकन पूर्ण करायचंय हे घर अशा पद्धतीने, लगेच पूर्ण करायचंय. पुढे काय बघूयात आपण. प्रश्न 6. खालील अंक एकदाच वापरून, लक्ष द्या, सूचनेकडे लक्ष द्या. वरच्या किती वेळा सांगितलं, इन्स्ट्रक्शन कडे नेहमी लक्ष द्यायचं. जी तुम्हाला सूचना दिलेली असते तिच्याकडे प्रियंका नेहमी लक्ष द्यायचं. हा, खालील अंक एकदाच वापरून 4 अंकी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या तयार करा. लक्षात घ्या. हा, काय करायचं आहे? प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. 4 अंकी सगळ्यात लहान संख्या आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. शेवटच्या उदाहरणासाठी तुमच्या मनाने संख्या घ्या. इथं तुम्हाला तुमच्या मनाने संख्या घ्यायची आहे. आता इथे काय काय दिलेलं आहे बघा. 2, 3, 4 आणि 1 ह्या संख्या 4 दिलेल्या आहेत. आता दिलेल्या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या काय तयार होईल? 1000. बरोबर. 1200. 34. लक्षात घ्या काय केलेलं आहे. क्रमाने अंक वाढवलेले आहेत. क्रमाने अंक म्हणजे सगळ्यात लहान संख्या, याच्यापेक्षा लहान संख्या होणार नाही. आता सगळ्यात मोठी संख्या तयार करा. सगळ्यात मोठी संख्या तयार. हा, 4321. काय केलं बघा. काय केलं? 4 इथे शेवटी होता, इथे पहिले घेतला. हा, घेतला. चला खालची सांगा. सांग बर. चार हजार कोण बोललं? ही 4056 तू बोलली होती ना. 4056. बरोबर. ही सगळ्यात लहान संख्या होईल. तू पण बोलला होता ना बाळा. छान. हा, आता सगळ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल इथे? हा, 6540. बरोबर आहे. ही सगळ्यात मोठी संख्या होईल, ही सगळ्यात लहान संख्या होईल. आता इथे मला तुम्ही 4 अंक, तुम्ही तुमच्या मनाने कोणते 4 अंक घ्यायचे आहेत आणि तयार करायची आहे. लगेच बसून लगेच तयार करायचंय. ओके. आता पुढे काय आहे? खालील तक्त्यातून दिलेल्या सूचनेनुसार संख्या शोधा व त्याला असा सर्कल करा किंवा अशी खूण करा. पहिली संख्या काय आहे? 8361. हे जसं 9162 इथं ऑलरेडी आपल्याला सर्कल करून दाखवलेला आहे. आता पुढे काय आहे बघा बरं. 8361. 8361 आहे का इथे? 8361 शोधा. हा, कुठे? ओके, हा आहे का? बरोबर. 8361 सापडली. पुढची काय आहे? वाचा. 4ही अंक समान असणारी 4 अंकी संख्या शोधा. व्हेरी गुड. किती भारी आहे. 4ही संख्या समान असणारी 4 अंकी संख्या शोधा. 4ही संख्या सारख्या पाहिजेत. आहे का? कुठे? मला तर 3च दिसतायत.
चार अंकी संख्या पाहिजे आपल्याला, 4 अंकी संख्या. कुठे 4 आहेत? नाही ना, हे बघ ना, 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 तीन तीनच दिसत आहेत. चला शोधा पटापट. आय स्कॅनिंग, आय स्कॅनिंग, आय स्कॅन फास्ट. हा, व्हेरी गुड. लहूला बरोबर सापडलं. 2 2 2 संख्या वाचा मग काय झाली ती. व्हेरी गुड. पुढचं, तक्त्यातील 4 अंकी सर्वात लहान संख्या शोधा. तक्त्यातील सर्वात 4 अंकी, हा किती अंकी? 4 अंकी सर्वात लहान संख्या शोधा. चला शोधा पटापट. हा मला हा, शाबास. सगळ्यात लहान संख्या आहे बघा. समजलं? पुढे 5000 पेक्षा मोठी. लक्ष द्या, 5000 पेक्षा मोठी ऋषिकेश आणि 5200 पेक्षा लहान संख्या शोधा. लक्ष द्या, 5000 पेक्षा मोठी, 5000 पेक्षा मोठी आणि 5200 पेक्षा लहान. 5200 पेक्षा लहान अशी संख्या शोधायची आहे. 5000 पेक्षा मोठी आणि 5200 पेक्षा लहान. हा हा, सांगा. 720. तुम्हाला याच्या मधली संख्या शोधायची आहे. हा, कुठे 5210? कुठे? चल दाखव. हा, हे घे. व्हेरी गुड. क्लॅप फॉर सुखदेव. छान. बघा, ही 5000, अरे 8000 लिहिलं. हा बरोबर आहे, 5210 म्हणजे याच्या मधली बरोबर त्याने संख्या शोधलेली आहे. पुढे संख्येत खेळातून गणित. पुढे काय आहे? खेळातून गणित. काय दिलेलं आहे बरं? शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे सरकत्या पट्ट्या तयार करा. पट्टीवर सूचनेप्रमाणे संख्या तयार करून दाखवा. आता बघा, इथे ह्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत ह्या मुलांनी पट्ट्या तयार केलेल्या आहे. ऑलरेडी तसं साहित्य आहे आपल्याकडे. हे साहित्य आहे ना? आहे का? हा, आता इथे काय केलंय बघा, ही पट्टी जी आहे ती 2 वर आहे, ही 0 वर आहे, ही 1 वर आहे आणि ही 3 वर आहे. म्हणजे ही काय संख्या तयार होते? ही संख्या काय तयार झाली? 2013. ही संख्या काय तयार झाली? 2013. आपल्याला काय सांगितलेलं आहे आता बघा, 1969 मध्ये 1 ने वाढवून संख्या दाखवा. आता 1969 इथं तयार करायचंय आपल्याला. 4 अंकी ना झाली, 4 अंकी संख्या तयार. इथे आपल्याला काय तयार करायचंय? अगोदर 1069. मग आता 1000 इथे आणावा लागेल आपल्याला. 1000 आला. 1969. आता इथे काय आणावं लागेल रे? मग 9 आणावं लागेल. बरोबर, काय आणावं लागेल? 9 आला. हा, पुढे काय आणावं लागेल? 6. काय आणावं लागेल? 6 आहेच ऑलरेडी. नंतर काय आणावं लागेल? 9. पुन्हा काय आणावं लागेल? 9 आला. झाली संख्या तयार. वाचा, काय तयार झाली संख्या? झाली 1969 झाली तयार. हा, झाली. आता आपल्याला सांगितलेलं काय आहे? 1969 मध्ये 1 ने वाढवून संख्या दाखवा. 1 वाढवायचा आहे. मग 1 कुठे वाढवावं लागेल? कोणत्या स्थानी? एकक, दशक, शतक आणि हजार कोणत्या स्थानी वाढवावं लागेल? अच्छा, एकक स्थानी वाढावं लागेल. मग काय येईल इथे? 0 येईल. नक्की? हा, मग काय झाली संख्या तयार?
1960. बरोबर, 1 ने वाढवली. आता पुढे बघा, पुढची सूचना काय आहे? 1971 मध्ये 10 ने वाढवून संख्या दाखवा. कोण दाखवतंय? हा, चला चला 2 मिनिट. तो काय करतो मला बघू दे अगोदर. हा, 1971 मध्ये 10 ने संख्या वाढवून दाखवा. बर, तू ही संख्या तयार केली 1971, बरोबर आहे. बघा, याने ही संख्या तयार केली. पहिली सूचना झाली, पण त्याच्या पुढची सूचना काय आहे? वाचा बरं, वाच रे. सूचना काय आहे? 1971 मध्ये 10 ने वाढवून संख्या दाखवा. मग कितीने वाढवायची आहे? 10 ने. मग वाढव 10 ने. 10 ने वाढवली तर काय होईल? बरोबर आहे का रे याने केलेलं? बघा आता, बरोबर आहे? हा, नक्की. हा, 71 आणि 10 81. व्हेरी गुड. काय संख्या तयार झाली मग? ली इथे ली. हा, ली. व्हेरी गुड. क्लॅप फॉर ज्ञानू. ज्ञानेश्वर साठी क्लॅप वाजवा. बघा, त्याने बरोबर संख्या तयार केली. गुड. नेक्स्ट काय वाचा? 1975 मध्ये 20 ने कमी करून संख्या दाखवा. कोण दाखवतंय? तुझा नंबर झाला 1 वेळा. हा, चल प्रांजल, चल. बरोबर. बघा, तिने 1975 तयार केलेली आहे. आता बेटा पुढची सूचना काय? सूचना नीट आहे. सूचना काय? वाच. सूचना वाच. 20 ने कमी करून संख्या दाखवा. 20 ने कमी करायचं आहे. कमी करायचंय म्हणजे काय करायचंय? कमी करायचंय म्हणजे काय करायचंय? वजाबाकी करायची. म्हणजे याच्यातून आपल्याला काय करावं लागेल? 20 काय करावे लागतील बाळा? काढून घ्यावे लागतील. बरोबर. कर मग. करेल ती पण करेल. कर बाळा. कमी करणे म्हणजे वजा करणे. 75 मधून 10 गेले 65. आपल्याला 20 काढायचे. बरोबर आहे. कर बरं वजाबाकी करून बघ. तर किती कमी केले तू? 10 कमी केले का 20 कमी केले? करून बघ बरं. दे माझ्याकडे द्या. कर. बरोबर. 5 आणि 1. तू किती तयार केलाय? मग काय करावं लागेल? तिकडे तुमका दाखव. बघा, दाखव. बघा, त्याने तयार केलेली आहे बघा संख्या. बरोबर. हा, काय केली बाळा? वाच संख्या, वाच. 1955. त्याने बरोबर संख्या तयार केली की नाही? 1955 दिसते सगळ्यांना? ओके. आता पुढे बघा, काय पुढचं काय वाचा. काय तयार झाली संख्या? 1955. पुढे काय आहे? 5734 मध्ये 2 ने कमी करून संख्या दाखवा. अशी दाखवा. बघा, तिने संख्या तयार केली. वाच बाळा, काय तयार केली? 5755. हा, इथे काय आहे बघ. वाचली का तू? संख्या नीट वाचली? वाच. काय? 5734. हा, मग काय झालं?
नाही, पहिले फक्त ही तयार कर. एक एक टास्क पुढे सरकायचं, जास्त घाई करायची नाही. पहिले ही संख्या तयार करायची. करा. आता बरोबर केली बघा. वाच. 5734. आता पुढचा टास्क काय आहे? कितीने कमी करायचं आहे? करा मग 2 ने कमी. हा बघा, वाच. 5732. 5732. 5732. हा, आता पुढे काय आहे? 4444 मध्ये 111 ने वाढवून संख्या दाखवा. चला, कोण दाखवतंय? हा, जा. करतोय ना तो, करू द्या ना त्याला. 11 ने संख्या वाढवून दाखवा. व्हेरी गुड. बघा किती पटकन आणि त्याने बरोबर छान केलेलं आहे. चला, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. लवराजसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. व्हेरी गुड. काय संख्या तयार झाली बाळा? बोल, काय संख्या तयार झाली? हा, 4555 संख्या तयार झालेली आहे. हे साहित्य छान आहे ना, मस्त उपयोग झाला त्याचा. ठेव तिथे. आता पुढे आपल्याला आता फक्त शून्याचा इतिहास बघायचा आहे. आता हा शून्य आला कुठून बरं? असा आपण त्याला काढतो ना नेहमी. हा, असा काढतो, असा काढतो, हा असा काढतो की नाही आपण? आता हा आला कुठून बरं? त्याचा इतिहास बघा काय आहे. भारताने शून्याचा शोध लावलेला आहे. शून्याचा शोध कोणी लावला आहे? भारताने शून्याचा शोध लावलेला आहे. दशमान पद्धतीच्या शोधामध्ये व त्याच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचे योगदान दिलेले आहे. बघा, हे सगळं जे आहे तर भारताने अतिशय हा चांगला शोध लावलेला आहे आणि दशमान पद्धतीमध्ये त्याचं योगदान दिलेलं आहे. गणिताच्या इतिहासात व गणिताच्या विकासात हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जाते. प्रियंका, प्राचीन काळापासून संख्या प्रणालीचा विकास होत होता. म्हणजे खूप पूर्वीपासून संख्या प्रणालीचा आपल्या भारतामध्ये विकास होत होता. प्राचीन काळात भारतीय गणितज्ञांनी दशमान पद्धती विकसित केली, ज्यामध्ये शून्याला अतिशय महत्वाचे स्थान मिळाले. त्यामुळे आर्यभट्टांच्या काळात संख्या म्हणून शून्याचा वापर व दशमान प्रणालीचा वापर सर्वसाधारणपणे भारतीय समाजातही मोठ्या प्रमाणात होत होता. इसवी सन 1499 मध्ये लक्षात ठेवा. हा, इसवी सन 1499 मध्ये आर्यभट्टांनी आपल्या आर्यभट्टीय ग्रंथात गणितपाद या प्रकरणात शून्य आणि स्थानिक किंमत पद्धतीचा वापर स्पष्ट केलेला आहे. इसवी सन 628 मध्ये ब्रह्मगुप्तांनी ब्रह्मस्फुट सिद्धांतात या ग्रंथात शून्याचा स्वतंत्र संख्या म्हणून वापर केला आहे. त्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांचे नियम सांगितलेले आहे. भारतातून शून्याची संकल्पना अरब देशात पोहोचली आणि नंतर युरोपमध्ये पसरली. त्यामुळे आधुनिक गणित, बीजगणित, संगणकशास्त्र आणि विज्ञानाचा विकास यांना मोठी चालना मिळाली. शून्याचा शोध ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. भारतीय गणितज्ञांनी केवळ शून्य शोधले नाही तर त्याचे गणितीय नियमही मांडले, ज्याच्यामुळे आजची आधुनिक गणित व्यवस्था सक्षम झाली. बघा, कळलं शून्याचा शोध सगळ्यांना? छान ना? आणि बघा, आता या पद्धतीने आपण हा आज अभ्यास केलेला आहे, पण घरी जाऊन पुन्हा अभ्यास करायचा आहे. चला तर मग बाळांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.